आपण ज्या वेळेस या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी निवड इथल्या लोकांनी केली, त्यानंतर या मतदारसंघाला असणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता ह्या मतदारसंघाकरता आपण काय करू शकतो ह्याचा एक अभ्यास केला। अनेक दिवस या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत असताना यातल्या काही गोष्टी करण्याच्या आधीपासूनच मनात होतं। त्या दृष्टिकोनातनं 14 महत्त्वाचे विषय जे प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ की शनिवारवाड्यापासून स्वारगेटपर्यंतचा अंडरपास असेल की ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातनं त्याला गती मिळावी म्हणून, डॉक्टर कोटणीस सारखा दवाखाना असेल की जो आता मध्यवर्ती भागात असून सुद्धा तो जर डेव्हलप केला तर ह्या 5-7 जिल्ह्यामधील रुग्णांची चांगली सेवा होऊ शकेल। खडक पोलीस लाईन सारखा विषय आहे की जो 1875 पासून त्या ठिकाणी 150 वर्ष आलं ती पोलिसांची वसाहत आहे, ती अतिशय मोडकळीस आलेली आहे, तिची पुनर्बांधणी असेल। आणि हे करत असताना हा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून केलेली ही पवित्र भूमी आहे। बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडा नेला तो शनिवारवाडा ह्या कसब्यातीलच। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुल्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभारलेली कसबा हा भिडेवाडा ह्या कसब्यातीलच। लवजी वस्ताद साळवी ज्यांनी आद्य क्रांतिकारांचे गुरु असे त्यांना म्हणलं जातात, त्यांचा वाडासुद्धा ह्या कसब्यातीलच। लोकमान्य टिळकांनी जो स्वातंत्र्याचा संदेश दिला तो केसरीवाडा हा कसब्यातीलच। संपूर्ण देशाला दिशा देणारा हा कसबा मतदारसंघ तो एक मतदारसंघ नसून ही पावनभूमी आहे आणि ती स्वच्छ, सुंदर आणि विकसित असलीच पाहिजे याचा आग्रह धरून आज या ठिकाणी स्वच्छतेचा मूलमंत्र देण्याकरता गेली 5-6 महिने आम्ही प्रयत्न करतोय। त्याकरता 300 जणांना घेऊन आम्ही इंदोरला गेलो। इंदोरला गेल्यानंतर तिथल्या मीडियाने आम्हाला विचारलं की तुम्ही एवढं मोठं शिष्टमंडळ घेऊन तुम्ही का आलात, तर त्यांना आम्ही सांगितलं की आज आम्ही इंदोर बघायला आलोय, 1 वर्षांनी देश कसबा बघायला येईल अशी आमची त्याच्यामागची संकल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही पाऊल पुढे उचलत चाललो। प्रशासनाचं, सफाई कर्मचाऱ्यांचं, त्या अधिकाऱ्यांचं अतिशय मोलाचं योगदान आम्हाला या सगळ्या भूमिकेत मिळतंय। कसबा मतदारसंघ आधी 50% स्वच्छ होता, मागील 6 महिन्यात जवळजवळ 75% स्वच्छ झाला आहे। ज्या ठिकाणी आपण आता जो क्रोनिक स्पॉट बंद करून त्या ठिकाणी आज आपण सौंदर्यीकरण करतो आहे, असे 56 पैकी जवळजवळ 45 पेक्षा जास्त स्पॉट हे स्वच्छ झालेले आहेत। तिथं कचरा पडत नाही, पण तिथं आता आपण सुंदरीकरण करतोय। आपलं आव्हान आणि हे मिशन 100 डेज आजपासून आम्ही शुभारंभ केलेला विषय 17 सप्टेंबरला जेव्हा देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवस असेल त्या दिवशी कसबा मतदारसंघ इंदोरपेक्षा स्वच्छ झालेला असेल याकरता आम्ही प्रयत्न करतोय। ह्या चळवळीमध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टी उतरलेली आहे। सर्व गणेश मंडळ आमच्या बरोबर आहेत, प्रशासन आपल्या बरोबर आहे आणि केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे। आपल्याला कुठलीही गोष्ट करायला घेतल्यानंतर कुठलीच गोष्ट अवघड नसती, त्याचा ध्यास घेऊन आम्ही सगळे काम करत आहोत। सर्व नागरिक, सगळं प्रशासन ह्या सगळ्या गोष्टींचं मनापासून कौतुक करत आहेत आणि त्याच्यात सहभागी होऊ इच्छित आहेत, तर त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मिशन 100 डेजमध्ये 17 सप्टेंबरला इंदोरपेक्षा कसबा हा स्वच्छ असेल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील। हेमंत भाऊंच्या या कसबा मतदारसंघातून खरं तर ऐतिहासिक कसबा मतदारसंघातून एका मोठ्या स्वच्छता अभियानाला आपण सुरुवात केलेली आहे। अहिल्यामाता होळकर यांच्या जे शिल्प इथं करणार आहेत भाऊ, तिथून हा प्रवास सुरू होईल स्वच्छतेचा। तर इंदोरच्या धर्तीवर, इंदोर जसं स्वच्छ आहे तर इंदोरपेक्षाही स्वच्छ कसबा तुम्हाला 100 दिवसात पाहायला मिळेल। आजपासून 100 दिवसानंतर आमचे मित्र हेमंत भाऊ कसबा स्वच्छ करणार आहेत। म्हणजे आज सुरू झालेला हा प्रवास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपेल आणि त्या दिवशी कोणालाही हेवा वाटेल असं कसबा आपल्याला हेमंत भाऊंच्या प्रयत्नातून पाहायला मिळेल। आजच्या या अशा सुंदर उपक्रमाच्या शुभारंभाला मला आपल्या आयुक्तांना इथं बोलवलं त्याबद्दल मी हेमंतजींचे आभार मानतो आणि त्यांच्या या स्वच्छ कसबा उपक्रमाला अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्याला माहिती असेल पुणे महानगरपालिकेमध्ये 15 वॉर्ड्स आहे, ते 5 झोन्स आहे। आमदार हेमंत रासने साहेबांनी जेव्हा ते निवडून आले तेव्हापासून त्यांनी स्वच्छता एक प्रायोरिटी त्यांचा काम आहे आणि सुरुवातपासूनच त्यांचा हे संकल्प होता की आपला जे मतदारसंघ आहे ते आपल्याला एक
मॉडेल म्हणून पूर्ण पुणे शहरामध्ये असं आपल्याला असं इथे काम करायचे. त्याच्याच अनुषंगाने त्यांनी वेगवेगळी ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे. आणि आजची जे इथे जे कार्यक्रम आहे याच्यामध्ये जे आपण क्रॉनिक स्पॉट्स म्हणत आहे की जिथे नॉर्मली लोक कचरा फेकतात आणि ते विजिबल जे म्हणते की क्लीनलीनेस होत नाही, ठिकठिकाणी आपल्याला ते कचऱ्याचे जे ढीग मिळते, तर असा जे क्रॉनिक स्पॉट आपण इथे ते कन्वर्ट करून जे आपण म्हणते की ब्युटिफिकेशन ऑफ क्रॉनिक स्पॉट्स असा इथे केलेला आहे. आणि अहिल्यादेवी होळकरांच्या इथे आपण एक सुंदर असं एक वास्तू उभा केलेली आहे. या पद्धतीने बाकीचे जे क्रॉनिक स्पॉट्स आहे ते सुद्धा आपण कन्वर्ट करणार आहे. आणि कसबा नाही, आमच्यासाठी तर पूर्ण पुणे शहर आपण हाच पद्धतीने बाकी ठिकाणी पण जे इश्यूज आहे, बाकी ठिकाणी पण जे स्वच्छताबद्दल चॅलेंजेस आहे ते आपण या मॉडेल धरून बाकी ठिकाणी सुद्धा सॉल्व करण्याचा आपला धारणा आहे. पुण्यातला सगळ्यात जुना जो भाग आहे तो कसबा मतदारसंघ आहे. आणि श्री हेमंत भाऊ रासने यांनी अत्यंत चांगला उपक्रम स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा हा केलेला आहे. सर्व गणेश मंडळं याच्यात सहभागी आहेतच, पण प्रत्येकाची ही जबाबदारी राहील. कारण हे जुनं असल्यामुळं इथं डेव्हलपमेंट होताना खूप वेगळ्या समस्या येतात. आणि आता आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या निघतील आणि अत्यंत सुंदर असा कसबा आणि पुणे शहर तयार होईल याचा मला नक्कीच विश्वास वाटतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.